श्री गणेश पुराण दिवोदास चरित्र अध्याय 44 ते 49. श्री गणेशाय नमः. गृत्समत कथा सांगू लागले. हे राज्ञी, सोमवंशात रिपुंजय नावाचे एक श्रेष्ठ राजा होऊन गेले. ते धर्मशील, आचारशील, परोपकारी, न्यायप्रिय, नीतीने वागणारे आणि भगवतभक्त होते. त्यांनी काशीमध्ये प्रदीर्घ काळ तीव्र तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले, हे राजा, काशी क्षेत्रासह संपूर्ण देशात बराच काळ फार मोठे अवर्षण पडले आहे. इथे पाऊसच पडत नाही. त्यामुळे सर्व प्रदेश ओसाड झाला आहे. लोकांनी प्राणरक्षणार्थ स्थलांतर केले आहे. म्हणून तुम्ही काशीनगरीचे अधिपती व्हा. तुमच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने या क्षेत्राला पूर्वीचे वैभव आणि महात्म्य प्राप्त होईल असे करा. मी तुमचे दिवोदास असे नामकरण करत आहे. त्यांच्या आज्ञेने दिवोदासांनी काशीचा स्वीकार केला. त्यांच्या पुण्याईने तिथे पाऊस पडू लागला. दुष्काळाचे निवारण झाले. नद्या दुतडी भरून वाहू लागल्या. देशांतरी परागंद झालेले क्षेत्रनिवासी ब्राह्मण आणि प्रजाजन पुनश्च काशीत परतले. शेते पिकू लागली. धनधान्याची, फळाफुलांची, दुधजुपथ्याची समृद्धी आली. घराघरातून वेदध्वनी ऐकू येऊ लागले. दिवोदासांनी लोककल्याणार्थ अनेक योजना राबवल्या. त्यामुळे तेथील प्रजा सुखाने व आनंदाने कालक्रमणा करू लागली. अपमृत्यूचे प्रमाण घटले. पूजन, अध्ययन, अध्यापन, यज्ञयाग आदी सत्कर्मे पुन्हा होऊ लागली. काशी वैभव संपन्न झाले. या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे देवांनीही मोठे कौतुक केले. ही कथा ऐकत असताना कीर्तिराणींनी प्रश्न केला, ऋषीवर्य, परमपावन काशी क्षेत्रात विश्वनाथाच्या रूपाने भगवान शंकर स्वतः वास्तव्य करत होते. तिथे देवतांचाही निवास होता. ती सर्व देवता मंडळी तिथून निघून गेली, यामागे काय कारण होते? त्या शंकेचे त्यांनी निवारण केले. म्हणाले, हे राज्ञी, अवकर्षणाच्या कालखंडात मरीची ऋषी मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले. मरीची ऋषींना वरदान देऊन आपल्या गणांसह कैलासावर पाठवले. मरींजींच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने त्या स्थानाचे पवित्र खूपच वाढले होते. म्हणून शिवजींनी तिथे वास्तव्य केले. कालांतराने काशीतील सर्व देवही तिथेच राहायला गेले. त्यानंतरच ती नगरी ब्रह्माजींनी देवोदासांना दान केली. त्यांनी कोणत्याही देवांची मदत न घेता त्या क्षेत्राचा आणि संपूर्ण भूप्रदेशाचा कायापालट केला. ते सर्वांच्या सुखसमृद्धीला हितवाहच होते. त्यामुळे देवतांना तिथे राहणे इष्ट वाटेना. म्हणून नंतरच्या काळात मंदार पर्वतावर गमन करून त्यांनी शिवजींसमीप वास्तव्य केले. विश्वनाथांना काशीमध्ये परत जावे असे नेहमी वाटत असे. पण दिवोदासांची पुण्याई व त्यांचे कर्तृत्व यामुळे त्यांना काशी क्षेत्राची उघड मागणी करता येईना. त्यांना काशीवियोग अगदीच असह्य झाला. तेव्हा दिवोदासांच्या आणि प्रजाजनांच्या आचरणातील दोष दाखवून नगरप्रमुख म्हणून राजांना पदच्युत करून आपण पुन्हा नगरप्रवेश करावा असे विचार वारंवार त्यांच्या मनात येऊ लागले. त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयत्न केले. 64 योगिनी, आदित्य व भैरव यांना त्यांचे दोष पाहण्यासाठी पाठवले. पण कोणालाही यश आले नाही. अपयशी होऊन शिवजींकडे परत गेल्यास ते आपल्याला शाप देतील या भीतीने त्या सर्वांना काशीतच वास्तव्य करून तपश्चर्या आरंभली. कामगिरीवर पाठवलेले कोणीही मंदार पर्वतावर परतले नाही. म्हणून शिवजींना निराशेने ग्रासले. त्यांनी आपले मनोगत गणपतींना आणि विष्णूंना सांगितले. तेव्हा पिताजींची मनोवस्था जाणून गणपतींनी ज्योतिषाच्या रूपाने काशीमध्ये वास्तव्य केले. त्यांनी सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरू लागले. तसेच इष्टकार्य सिद्धीसाठी सांगितलेले उपायही प्रभावी ठरू लागले. त्यांच्या आशीर्वादाने लोकांच्या व्याधींचे, क्लेशांचे आणि संकटांचे निवारण होऊ लागले. बघता बघता त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. ते लोकांचे श्रद्धास्थान बनले. ही वार्ता कळताच दिवोदासांनी राजसभेत बोलावून त्या ज्योतिषीरूपी गणपतींचा फोर सन्मान केला आणि जिज्ञासापूर्तीसाठी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यामुळे दिवोदासांच्या मनात त्या ज्योतिषांविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला. त्यांनी विचारले, महोदय, मी किती काळ काशीचा अधिपती म्हणून राहणार आहे?
ते म्हणाले, महाराज, आजपासून 17व्या दिवशी तुमची आणि एका महासिद्धांची भेट होईल. तुम्ही त्यांच्या उपदेशानुसार वागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. त्यांचे म्हणणे त्यांनी मान्य केले. इकडे भगवान विष्णूंनी बुद्ध रूपाने काशीत प्रवेश केला. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने आणि ज्ञानाने लोकांना प्रभावित केले. त्यांनी सगुणोपासनेच्या मूर्तीपूजा, होमहवन, उपासताप, व्रतवैकल्ये आदी सर्व मार्गांचा निषेध केला. युक्तिप्रयुक्तीने वैदिक धर्माच्या विरुद्धच प्रचार केला. तेव्हा काशीतील अनेकांनी त्यांच्याशी वाद घातला, पण त्यांच्या युक्तिवादापुढे कोणीही टिकले नाही. त्यानंतर काहींना त्यांचे विचार पटल्यामुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. देवी लक्ष्मी भिक्षुणीच्या रूपाने त्यांच्याबरोबरच होत्या. त्याही लोकांना आपल्या पतीचाच उपदेश देऊ लागल्या. त्यामुळे जनमानसात वेदोक्त धर्माचरण, नित्य नैमित्तिक कर्मे यांच्याविषयी अनास्था निर्माण झाली. 17व्या दिवशी विष्णूंनी दिवोदासांच्या राजसभेत प्रवेश केला. ज्योतिषांच्या सांगण्यानुसार आपल्याला कल्याणप्रद उपदेश करणारे हेच महासिद्ध आहेत हे दिवोदासांच्या लक्षात आले. त्यांनी सामोरे जाऊन बुद्धरूपातील विष्णूंचे स्वागत केले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. श्री विष्णूंनी आपल्या अमोघ वाणीने त्यांच्यावर चांगलीच छाप पडली. तसेच आपल्या विचारांनी राजसभेत उपस्थित असलेल्या मान्यवरांनाही प्रभावित केले. तेव्हा राजा दिवोदास म्हणाले, महोदय, मला कल्याणपर उपदेश करा. तेव्हा बुद्धरूपी विष्णूजी म्हणाले, राजा, तुमच्या राज्यातील लोकांना निर्गुण उपासनेचे महत्त्व समजले आहे. ते आपली नित्याची धर्मकृत्यही करत नाहीत. अशा परिस्थितीत राजत्याग करणे हेच तुमच्या परमहिताचे आहे. त्यांचे म्हणणे दिवोदासांनी तात्काळ मान्य केले. ते तपश्चर्यासाठी अरण्यात जाण्यासाठी निघाले. तेव्हा बुद्धरूपातील विष्णूंनी त्यांना, राजा, शिवजींच्या कृपाप्रसादाने तुम्ही लवकरच मुक्त व्हाल असा वर दिला. दिवोदास निघून गेल्यावर सर्व देवतांनी शिवजींना वाजत गाजत मिरवणुकीने काशीत आणले. त्यावेळी गजाननही ज्योतिषांचे रूप टाकून तिथेच निवास करत होते. त्यानंतर देवांनी गजाननाची भेट घेतली. त्यांना वंदन केले. त्यांची अपार स्तुती केली व म्हणाले, हे शिवसुता, हे शक्तिनंदना, भगवान शंकरांना काशी क्षेत्राचा झालेला वियोग तुमच्यामुळेच संपुष्टात आला. तुम्ही चतुर्विध पुरुषार्थ ढुंडाळून आपल्या भक्तांच्या हाती देता. त्यांच्यासाठी काय श्रेयस्कर आहे हे निरंतर पाहता. म्हणूनच तुम्हाला ढुंढीराज किंवा धुंडीराज म्हणतात. तेव्हा त्यांनी केलेली ती स्तुती ऐकून मंगलमूर्ती गजाननाचे चित्त फारच प्रसन्न झाले. ते म्हणाले, देवांनो, माझ्या ढुंडीराज नामाचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी माझ्या ठाई अनन्य भाव ठेवून हे महात्म्य श्रद्धेने श्रवणपठण करेल, त्याच्या इहपर कल्याणाची जबाबदारी मी स्वतः घेईन. गृत्समद ऋषींनी कीर्तिराणींना ही कथा सांगितली आणि कल्याणप्रद आशीर्वाद देऊन ते निघून गेले. मग त्या आपल्या पुत्रासह काशी क्षेत्री गेल्या. तिथे कीर्तिराणीने ढुंडीराजांचे दर्शन घेतले. त्या विनायकांची दुर्वा आणि शमीपत्रांनी पूजा केली. आपल्या पुत्राला त्यांच्या चरणांवर घातले आणि देवाधिदेवा, या माझ्या एकुलत्या पुत्रांचे तुम्ही निजकृपेने रक्षण करा अशी विनंती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतींनी सगुण साकार रूपात प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले व म्हणाले, हे राज्ञी, या तुमच्या पुत्राची मदभक्त म्हणून त्रिखंडात कीर्ती होईल. यांना राजवैभवासह सर्व प्रकारची उच्चतम सुखे आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. सहस्र वर्ष राज्यकारभार करून हे अंती मलाच येऊन मिळतील. मी यांना माझा परशु देत आहे. या परशुने हे दुष्टांना दंड देतील आणि म्हणूनच हे परशुबाहू नावाने विख्यात होतील. गणपतींनी आपला परशु क्षिप्रप्रसादनांच्या हाती दिला आणि ते अंतर्धान पावले. त्यानंतर कीर्तिराणी स्वस्थानी परतल्या. त्या दोघांचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. क्षिप्रप्रसादनांनी तारुण्यात प्रवेश केल्यावर राजाने त्यांना राजसिंहासनाचे अधिकार दिले आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. त्यांच्या पश्चात क्षिप्रप्रसादनांनी राज्याची धुरा समर्थपणे हाताळली. ते मंदार काष्ठाची गणेश प्रतिमा नेहमी आपल्या कंठात धारण करत असत. त्यांची थोर गणेश भक्त हशीत सर्वदूर कीर्ती झाली. त्यांनी आपल्या सद्गुणांनी सर्वांची मने जिंकून घेतली. न्याय नीती धर्माने सहस्त्र वर्ष उत्तम राज्यकारभार करून ते अंती गणेश लोकात गेले. श्री गणेश पुराण अध्याय 44 ते 49 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.